लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नमस्कार दर्शक, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मराठ्यांच्या लेकरांनो, आता खूप शिका, मोठे व्हा. मनोज जरांगे पाटलांचं भावनिक आवाहन. बातमी आहे मुंबईमधून. मधल्या काळात खूप संकट आली. राज्यातील आमच्या समाजातील काही लोकांनीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मी खूप संघर्ष केला. सरकार आणि विरोधकांनी रचलेलं षडयंत्र मी उधळून लावलं. मी मागे हटलो नाही. समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे हेच माझे मत होते. सगळे सोयऱ्याचा अध्यादेश निघाला. मराठा समाजाला याचा खूप फायदा होणार आहे. मराठा समाजाच्या लेकरांनी आता खूप शिका, मोठे व्हा. मला माझे शरीर कधी साथ देते, कधी नाही. उपोषण जीवावर बेतलेलं आहे. मी कधी दिसू दिलं नाही, पण लेकरं मोठी व्हायला हवी, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भावनिक आवाहन केलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांची भरसभेत एकनाथ शिंदेंना विनंती. नवी मुंबईमधून बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तुम्हाला आमची एकच विनंती आहे की सगळे सोयऱ्यांबाबत जो अध्यादेश तुम्ही काढला आहे, ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोत्यातील सगळ्या सोयऱ्यांना त्याचं जात प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याच मागणीसाठी जो गुलाल उधळला आहे त्याचा अपमान होऊ देऊ नका. तुम्ही काढलेला अध्यादेश कायम टिकला पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे, असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होऊन त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं. मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये जाहीर सभा घेत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, आमदार संजय शिरसाट, शासनाचे सचिव सुमंत भांगे हे देखील उपस्थित होते. हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे. अध्यादेशाला धोका झाला तर परत आझाद मैदानावर येणार, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. हा अध्यादेश नाहीये. मराठा आरक्षणावर भुजबळांचे सरकारलाच प्रतिआव्हान. मराठा समाजाला दिलेला तो अध्यादेश नाहीये, ही एक सूचना आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. राज्यातील विचारवंत वकिलांनी याचा अभ्यास करून लाखोंच्या संख्येनं हरकती पाठवाव्यात. त्यामुळे सरकारला लक्षात येईल की दुसरी ही बाजू आहे. सगळे सोयरे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारे नाही. झुंडशाहीच्या जोरावर आरक्षण घेता येत नाही, असे शिंदे सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले. मराठा समाजाला दिलेल्या अध्यादेशावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. हा मसुदा आहे, ही सूचना आहे, असं भुजबळ म्हणाले. तसेच या आरक्षणाचा अर्थही भुजबळ यांनी सांगितलेला आहे. बातमी आहे लातूर देवणीमधून. लातूरात 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला फाशी देण्याची गावकऱ्यांनी केली मागणी. देवणी तालुक्यातील वलांडी या गावातील एका 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघड झालेली आहे. आज गावातील अल्ताफ मेहबूब कुरेशी या युवकाने घराशेजारी राहणाऱ्या 6 वर्षीय मुलीवर काही दिवसापासून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली. सदरच्या मुलीने आपल्या आईला या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. अत्याचारग्रस्त मुलीच्या वडिलांचं निधन काही वर्षापूर्वी झालेलं आहे. याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी देवणी पोलिसात भारतीय दंड संहिता, पोक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी आहे परभणीमधून. मराठा आरक्षणाचा आनंदोत्सव. मराठा आरक्षण लढ्यास परभणी जिल्ह्यातून मिळाली खंबीर साथ. मराठा समाजाने आज नवी मुंबई वाशी येथे उडवलेला आरक्षण विजयाचा गुलाल हा जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला. कारण या निर्णायक लढ्यात जिल्ह्यातील तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान केले. मनोज जरांगे पाटलांच्या जिल्ह्यात झालेल्या विविध सभा आणि समाज बांधवांकडून मिळालेली आंदोलन लढ्यास सकारात्मक प्रतिसाद, हा लढा अधिकच तीव्र झाला. परिणामी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शनिवारी अध्यादेश काढल्यामुळे या निर्णयाचे परभणी शहरासह जिल्ह्यात स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कुठे गुलाल उधळून तर कुठे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बातमी आहे मुंबईमधून. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार गुणरत्न सदावर्ते.
हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचं दार ठोठावू असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. ज्यांनी आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचं काम केलं, मराठा जनतेनं कायद्याचं वाचन करावं, हे आरक्षण टिकणारं नाही असा सल्लाही यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की देशातील महाराष्ट्रात माझ्यावर अशी जबाबदारी आहे की खुल्या वर्गातील ब्राह्मण, वैश्य, जैन, मागासवर्गीयांमधील गुणवंत हे सगळे असतील यांच्या अधिकाऱ्यांच्या जागा शाबूत ठेवणं, त्यावर गदा येऊ न देणं, त्यासोबतच खऱ्या मागासवर्गीय जाती आहेत गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणं याची जबाबदारी आमच्यावर आहे. बातमी आहे नाशिकमधून. जबरी चोरी करणारे सराईत पोलिसांच्या ताब्यात, 7 मोबाईलसह 1 दुचाकी जप्त. नाशिक शहरात चोरीच्या गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. चोरी रोखणे पोलिसांपुढे मोठे आव्हान असल्यानं नाशिक पोलीस आयुक्तांनी चोरांना पकडण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जबरी चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अंबड पोलिसांना मोठे यश आले. त्यांच्याकडून 1,35,000 रुपये किमतीचे 7 मोबाईल फोन, 1 मोटारसायकल जप्त करण्यात आली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त परिमंडल 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सूचना व मार्गदर्शन केले. बातमी आहे पुण्यामधून. देवाच्या आळंदीतून. देवाच्या आळंदीत एका महाराजाला बेड्या 3 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप. वारकरी संप्रदायाला हादरवणारी घटना पुण्यातील देवाच्या आळंदीत घडली आहे. एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं वारकरी संप्रदायामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 3 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप या महाराजावर आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर, वय वर्ष 52 असं या नराधम महाराजाचं नाव आहे. दासोपंत महाराज मृदुंग वारकरी शिक्षण संस्था चालवतो. साधारण 70 विद्यार्थी दासोपंत महाराजांकडे मृदुंग वाद्याचे धडे घेतात. पण दिवाळीनंतर दासोपंत विथरले. सुरुवातीला एक व्यसनाधीन विद्यार्थ्याला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केलं. मग त्यानंतर दासोपंत महाराजांमधील हैवान जागा झाला. 3 विद्यार्थ्यांवर मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करतच राहिले. कोणाला सांगितल्यास बरं वाईट होईल असं त्यानं धमकावलं होतं. बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची हत्या. ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवा वचकर, वय वर्ष 30 असे या युवासेना शहर प्रमुखांची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली. त्यांचा मृतदेह एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. याच वेळी वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि वाहनांची तोडफोड केली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस विभाग सतर्क असतानाच ही घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढवलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. तसेच वझकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. मित्रासोबत झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. बातमी आहे शिर्डीमधून. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशामुळे सावळी विहीर येथे करण्यात आला जल्लोष. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय? शेवटी सरकारला नतमस्तक व्हावं लागलं. मनोज जरांगे पाटलांच्या या यशस्वी लढ्याला अखेर न्याय मिळाला. त्यामुळे सावळी विहीर परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटलांचा विजय असो म्हणत सावळी विहीर येथे जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या दोन्ही महापुरुषांचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. हा आनंदाचा क्षण असल्यामुळे परिसरात जरांगे पाटलांचा विजय असो व ढोल ताशांच्या गजरात सर्व ग्रामस्थांनी आनंदात ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत हा आनंद व्यक्त केला.
तर या होत्या काही आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्रात नवीन अपडेट न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.